चला म्हणे उलगडूया। भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली आणि पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा 39व्या वर्षात पदार्पण करीत आहे। यंदा पुरुष महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे। 39वी मॅरेथॉन रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 3 वाजता सुरू होईल। सनस मैदान येथे हॉटेल कल्पना विश्व चौकातून या 42.195 किलोमीटरच्या पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल। तसेच पहाटे 3:30 वाजता पुरुष महिला 21.095 अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर सकाळी 6:30 वाजता, 5 किलोमीटर सकाळी 7 वाजता आणि सकाळी 7:15 वाजता व्हीलचेअर 3 किलोमीटर या स्पर्धांना सुरुवात होईल। पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉन यंदा नव्या मार्गाने जाईल। सनस मैदान समोरील हॉटेल कल्पना विश्व चौक येथून निघून सनस चौक, बाजीराव रस्ता, नगरकर तालीम, लक्ष्मी रोड, कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा, शिवाजी पूल, मनपा भवन, मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, संभाजी महाराज पुतळा, खंडूजी बाबा चौक, कर्वे रस्ता, कर्वे पुतळा, डावीकडे वळून इराणी कॅफे, करिश्मा बिल्डिंग, म्हात्रे पूल येथे वळून मेहंदळे गॅरेज, डीपी रोड, जोशी किचन, पंडित फार्म, राजाराम पूल, सिंहगड रोड, डावीकडून नवशा मारुती, पु ल देशपांडे उद्यान, पानमळा, दांडेकर पूल, पर्वती पायथा, महालक्ष्मी चौक, सारसबाग, सनस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना विश्व हा 21.095 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण करून तेथूनच दुसरा टप्पा सनस पुतळा, महालक्ष्मी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोरून खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक येथून सरळ सिंहगड मार्गे गणेशमळा, राजाराम पूल, संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आज जाऊन डिस्टेन्शन सेंटर येथे सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सनस मैदान येथे परत येईल आणि 42.195 ची पूर्ण मॅरेथॉन सनस मैदानात पूर्ण होईल। तसेच पुरुष आणि महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा हॉटेल कल्पना विश्व चौक येथून निघून सनस पुतळा, बाजीराव रस्ता, नगरकर तालीम, लक्ष्मी रोड, कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा, शिवाजी पूल, मनपा भवन, मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, संभाजी महाराज पुतळा, खंडूजी बाबा चौक, कर्वे रस्ता, कर्वे पुतळा, डावीकडे वळून इराणी कॅफे, करिश्मा बिल्डिंग, म्हात्रे पूल येथे वळून मेहंदळे गॅरेज, डीपी रोड, जोशी किचन, पंडित फार्म, राजाराम पूल, सिंहगड रोड, डावीकडून नवशा मारुती, पु ल देशपांडे उद्यान, पानमळा, दांडेकर पूल, पर्वती पायथा, महालक्ष्मी चौक, सारसबाग, सनस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना विश्व या मार्गे एक फेरी पूर्ण करून सनस मैदान येथे 21 किलोमीटरचा टप्पा पार करून स्पर्धा संपेल। याशिवाय 10 किलोमीटर हॉटेल कल्पना विश्व येथून निघून महालक्ष्मी चौक, सावरकर पुतळा, सिंहगड रोडवरील संतोष हॉल समोरून वळसा घालून परत सनस मैदान येथे पूर्ण होईल। 5 किलोमीटर ही त्याच मार्गे गणेश मळा चौकापर्यंत जाऊन वळसा घालून परत सनस मैदान येथे पूर्ण होईल। तसेच पुरुष आणि महिला व्हीलचेअर 3 किलोमीटर ही दांडेकर पूल चौकातून वळसा घेऊन परत सनस मैदान येथे समाप्त होईल। या मॅरेथॉन मध्ये 15,000हून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। त्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत marathonpune.com येथे प्रवेश अर्ज भरता येऊ शकेल। या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील। पुरुष आणि महिला मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या 3 भारतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येतील। यंदा इथिओपिया, केनिया, टांझानिया, मॉरिशस इत्यादी देशातून आतापर्यंत 70हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे। शिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, बॉम्बे सॅपर्स, SRPF, NDA यांच्याही प्रवेशिका येत आहेत। त्याचबरोबर लडाख, कारगिल येथील मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते आणि तेथील अन्य धावपटू देखील सहभागी होणार आहेत। या मार्गाची मोजणी एम्स या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रतिनिधींतर्फे शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त,
पुण्यातील गणेश मंडळे, चंद्रशेखर आगाशी कॉलेज, सरहद कॉलेज आणि पुण्यातील इतर कॉलेज आणि क्रीडा संस्था, क्लबचे स्वयंसेवक, उत्तम प्रकाश योजना, डॉक्टर आणि नर्सेस यांची पथके, अँब्युलन्स सेवा मार्गावर, पाणी, एनर्जी ड्रिंक, प्रसाधन गृहे, सनस मैदान येथे छोट्या हॉस्पिटलची व्यवस्था आदींची पूर्वतयारी सुरू झाली आहे. डॉक्टर पथकाचे नेतृत्व डॉक्टर राजेंद्र जगताप करत आहेत. त्यांच्याबरोबर संचेती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल, भारतीय हॉस्पिटल, सिम्बायोसिस, MIT अशा संस्थांचे डॉक्टर आणि नर्सेसची पथके सहभागी होत आहेत. यावर्षी पुणे मॅरेथॉनची रन फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनाबिलिटी ह्या थीमला अनुसरून संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी मॅरेथॉन मार्गावरती जमा होणाऱ्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचे रिसायकलिंग केले जाणार आहे. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यावर्षी देखील विजेत्यांना देण्यात येणारी गौरव पदके पर्यावरणपूरक बाबींची पूर्तता करणारी असतील. यासोबतच मॅरेथॉनची माहिती आणि तयारी या संदर्भात सविस्तर माहिती देणारा मॅरेथॉन माइंडसेट कार्यक्रम दर आठवड्याला पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या YouTube वरून प्रसारित केला जाणार आहे. गेली 4 वर्ष नाईट मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. मात्र मार्गावर रात्री 12 नंतरही जास्त वाहतूक असल्यामुळे मागील वर्षापासून पहाटे 3 वाजता पूर्ण आणि त्यानंतर अर्ध मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सारसबाग, सिंहगड रस्ता आणि नांदेड सिटी आणि परत हॉटेल कल्पना विश्व या मार्गावर पूर्ण मॅरेथॉन साठी 2 फेऱ्या करण्याऐवजी शहराच्या मध्यभागातूनही मॅरेथॉन जावी ही पुणेकरांची मागणी होती. त्यामुळे यंदा हा नवा मार्ग आखण्यात आला. दरवर्षीप्रमाणे पुणेकर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 39वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही 7 डिसेंबरला सारसबागेपाशील कल्पना हॉटेलच्या तेथून सुरुवात होणार आहे. सातत्यानं गेले 39 वर्ष ही मॅरेथॉन सुरू आहे. खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेली ही देशातली पहिली मॅरेथॉन आणि सातत्यानं आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असून याच्यामध्ये परदेशी स्पर्धक हे दरवर्षी सहभागी होतात. यावर्षी देखील 70 स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. मॅरेथॉनचा रूट यावर्षी थोडासा आम्ही बदललेला आहे. आम्ही दरवर्षी सिंहगड रोड घेऊन त्या ठिकाणी नांदेड सिटीपर्यंत जाऊन पुन्हा येतो. पण यावेळेस शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि नंतर मग जंगली महाराज रस्ता असं करून DP रोड आणि कोथरूडपर्यंत ही मॅरेथॉन जाणार आहे. बऱ्याच पुणेकरांची त्या ठिकाणी मागणी होती की शहराच्या मध्यवर्ती भागातनं अशा प्रकारची मॅरेथॉन जावी आणि बऱ्याचशा मॅरेथॉन आता या मध्यवर्ती भागातनं जायला लागलेले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर शहरामध्ये अनेक मॅरेथॉन, अनेक पळण्याचं कल्चर हे उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हा या मॅरेथॉनचा प्रमुख हेतू ठेवून त्या दृष्टीनं आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी प्लॅस्टिक व इतर मटेरियल गोळा करून ते रिसायकलिंग करण्याचा देखील आमचा मानस आहे. त्या दृष्टीनं आम्ही तयारी केलेली आहे. 42 किलोमीटरची मॅरेथॉन पहाटे 3 वाजता सुटणार आहे. तर 21 किलोमीटरची मॅरेथॉन ही 3:30 वाजता सुटणार आहे आणि त्यानंतर 10, 5, 3 किलोमीटरचे मॅरेथॉन ही 6, 6:15 या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि बक्षीस समारंभ हा सनस स्पोर्ट्स ग्राउंडला त्या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळ्या संस्था आम्हाला या मॅरेथॉनमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. सिम्बायोसिस असेल, संचेती हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळे डॉक्टर्स असतील, हे सर्व त्या ठिकाणी 200 ते 250 डॉक्टरांची टीम याच्यामध्ये सहभागी होणार. या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर म्हणून सुमंत वाईकर काम करणार आहेत. ते टेक्निकल हेड म्हणून वसंत गोखले काम, जॉईंट रेस डायरेक्टर म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय रोहन मोरे या मॅरेथॉनमध्ये काम करणार आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावर पुणेकर या मॅरेथॉनला त्या ठिकाणी प्रतिसाद देतील, सहभागी होतील
आणि दिवसेंदिवस सिरियस रनिंग करण्याची संख्या ही मॅरेथॉनमध्ये सातत्यानं वाढतात आहे. 10 ते 12 हजार खेळाडू या मॅरेथॉनच्या दिवशी पुणे शहरामधनं त्या ठिकाणी धावतील. आणि मला असं वाटतं की तरुण माणसं ज्यावेळेस पुणे शहरातल्या रस्त्यांवरनं धावतात त्याच दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असते. आणि हे या मॅरेथॉनच्या निमित्तानं जास्तीत जास्त पळण्याचं कल्चर पुण्यामध्ये तयार होतंय. याचा देखील आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि ते अजून पुढच्या काळामध्ये तयार होईल अशा प्रकारची अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो.